अभिशाप हर अपमान से बड़ा था। जात पात का अभिशाप हर अपमान से बड़ा था। मनुवाद का अनुयायी हर शैतान से बड़ा था। अरे क्यों पूजा करें हम किसी और भगवान की, क्योंकि हमारे लिए हमारा भीम हर भगवान से बड़ा था। भारतरत्न, विश्वभूषण, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठीच BR न्यूज चॅनलच्या वतीनं राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुलाखत मालिकेअंतर्गत आपण संवाद साधत आहोत विविध अभ्यासकांशी आणि ते आपल्याला माहिती देत आहेत बाबासाहेबांच्या जीवनातल्या विविध पैलूंविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी। आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पुण्यनगरीचे उपसंपादक सन्माननीय चन्नवीर भद्रेश्वर मठ सर। आपलं स्वागत स्टुडिओमध्ये। चन्नवीर भद्रेश्वर मठ सरांचं शिक्षण जरी MA इंग्लिश विषयातून झालेलं असलं तरी सुद्धा पत्रकारितेमध्ये त्यांचा हातखंडा आहे। एक उत्तम वक्ते, एक प्रभावी लेखक आणि सर्जनशील अनुवादक म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। ते केवळ पत्रकार नाहीयेत तर पत्रकारितेच्या महाविद्यालयामध्ये ते अध्यापन सुद्धा करतात। सोलापूरचं संचार, पुण्यातलं केसरी, लातूरचं एकमत आणि लोकमतच्या कोल्हापूर आणि सोलापूर आवृत्तीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आणि सध्या पुण्यनगरीच्या सोलापूर आवृत्तीमध्ये ते मुख्य उपसंपादक म्हणून काम करतायत। ते शरण साहित्याचे अभ्यासक आहेत आणि शरण साहित्यावरती आणि लिंगायत धर्मावरती त्यांची पुस्तकं ही प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत। आणि आज ते आपल्याशी संवाद साधतील महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी। सर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नमस्कार सर, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये कल्याण क्रांती केली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून भीमक्रांती करतायत। तर या दोन्ही घटनांच्याकडे आपण एक शरण साहित्याचे अभ्यासक म्हणून कसं पाहता? तर सर्वप्रथम मी बाबासाहेबांच्या आणि बसवण्णांच्या आयुष्यातील साम्यस्थळाबद्दल आपण बोलतो। बाबासाहेबांनी घटना लिहिली, कायदा बनवला की बाबा अस्पृश्यता पाळणं हा बाबासाहेबांनी गुन्हा ठरवला कायद्याने। पण बसवण्णा कायद्याची गरजच पडणार नाहीये अशा समाज उभारणीचा ध्यास धरला होता। महात्मा बसवेश्वरांनी जेव्हा त्यांच्या कामाला सुरुवात केली, बसवयोगाचा प्रारंभ बिंदू ज्याला आपण म्हणतो तो स्त्री समानतेच्या मुद्द्यावरून झाला। स्त्री समानता कोणती की आपल्या बहिणीला केवळ मुलगी आहे म्हणून तुम्ही जर तिची मुंज करणार नसाल तर मला असला धर्मच नको आहे, हे बंडाची पहिली ठिणगी होती। बाबासाहेबांनी कायदे बनवले, कायद्यानुसार दलितांना दलित किंवा दूषित मानणं, त्यांना न्याय न देणं हा गुन्हा ठरवला। बसवण्णा अशा समाजाचीच निर्मिती करतो, त्याचा ध्यास धरतो जिथं जात नसेल, जिथं वर्णभेद नसेल, जिथं लिंगभेद नसेल, जिथं स्त्री आणि पुरुष हा भेद नसेल, गरीब आणि श्रीमंत हा भेद नसेल आणि हा शूद्र हा दलित असं नसेल। त्यासाठी बसवण्णांनी हयात वेचलं। बसवण्णांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये स्वतः पहिल्यांदा जगायला शिकवलं त्यांनी, नंतर त्यांनी सिद्धांत सांगितला। बसव धर्म असा आहे, लिंगायत धर्म असा आहे, तो केवळ तुम्हाला सैद्धांतिक मांडणी करत नाहीये, तो आचरणावर भर देतो। आचारवे लिंग, आचारवे स्वर्ग, अनाचारवे नरका म्हणतो बसवण्णा। बसवण्णांनी पाप पुण्य नाकारलं, बसवण्णांनी मंदिर व्यवस्था नाकारली, बसवण्णांनी स्वर्ग नरक संकल्पना नाकारल्या। संकल्पना नाकारल्या म्हणजे काय केलं त्यांनी तुमच्या शरीराला मंदिर मानलं, मंदिर एवढं पवित्र तुमच्या शरीराला दिलं। त्यांनी मने मठगळा आगवेकू, तुम्हाला कुठल्या मठ व्यवस्थेत जायची गरज नाहीये, तुम्हाला कुठल्या मंदिरात जायची गरज नाहीये, तुमचं घर हे मठ असेल, तुमचं शरीर हे मंदिर असेल, तुम्ही जे काम करता ते तुमचं ईश्वर असेल। बाबासाहेबांनी संविधानाच्या पातळीवर ज्या 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 गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी बसवण्णांनी 12व्या शतकात म्हणजे बाबासाहेबांपेक्षाही पूर्वी सुमारे 800 वर्षापूर्वी बसवण्णांनी केला होता। बाबासाहेबांनी ज्या मार्गाला महामार्ग केला, हायवे केला, प्रशस्त केला, त्या मार्गाचा प्रारंभ बिंदू बसवण्णा आहे। बसवण्णांनी जे पेरलं, आपण असं म्हणूया, बसवण्णांनी पेरलेलं जे बी आहे ते बाबासाहेबांच्या रूपात विशाल वृक्ष होऊन उमळून आलं। बाबासाहेबांना आपण ज्यांना गुरु म्हणतो बाबासाहेबांचे, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे निर्मिकेची संकल्पना सांगितली ते बसवण्णांनी 800 वर्षापूर्वी सांगितली। बसवण्णांचा जो ईश्वर आहे, जो देव आहे, जे इष्टलिंगाच्या रूपात त्यांनी हातात दिलं प्रत्येकाच्या हातात, ते यासाठी दिला जगातला एकमेव धर्म असा आहे जो लिंगायत धर्म आहे, जे कुठल्या बाहेर तुमचा देव दाखवत नाहीये।
तो तुमच्या सोबतच देव दाखवतो. तुझ्या मनात, तुझ्या शरीरावर तुझं लिंग आहे, तुझ्या शरीरावर तुझं इष्टलिंग आहे, तू त्याची उपासना करणार आहे. एवढं करत असताना तुझी शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता आणि तुझ्या परिसराची शुद्धता, इन द सेन्स समाजाची शुद्धता, या 3 पातळीवर बसवांना शुद्धतेचं, स्वच्छतेचा आग्रह धरतो. फुले ज्यांना निर्मिक म्हणतात ते तर बसवांना सांगतो. बसवण्णांचा जो इष्टलिंग आहे, जो देव आहे, शिव आहे, व्यवस्था ज्या केवळ शिव या संकल्पनेशी धरून ह्या लिंगायतांना वेगळं मानायला तयार नाही, ते बसवण्णा सांगतो. बसवण्णाचा शिव हा कुठल्या पार्वती आणि किंवा त्या गंगे गौरी ह्या दोघांचा पती नाहीये. बसवण्णाचा शिव त्या गणेश किंवा स्कंदचा बाबा नाहीये, वडील नाहीये. बसवण्णाचा शिव हा निराकार निर्गुण आहे. जगदगल मुगिलगल मिगिलगल निम्मगल, म्हणजे आकाशापेक्षा खूप पलीकडं उंच उंच तो देव आहे, पाताळापेक्षा खूप खाली खाली तो देव, असा देव जो प्रत्येकाच्या मनात आहे, ज्यासाठी तुला पुन्हा मंदिरात जायची गरज नाहीये. बसवण्णा मंदिर व्यवस्था नाकारताना सांगतात, यांना कालविवेकंबा दे हवे देगुला शिरऊ भन्न कळसवय्या. ते सांगत असताना आजपर्यंत व्यवस्थेनं आपल्याला असंच अनुवाद सांगितलं त्याचा, उಳ್ಳवरू शिवालय माडवरू नानेनु माडली बडवनय्या. मी गरीब आहे, जे धनिक आहेत ते मंदिरं बांधतील असं बसवण्याला सांगायचं नसणार आहे. कारण जो वर्णभेद नाकारतो, जो गरिबी श्रीमंती नाकारतो, तो कसं सांगेल मी गरीब आहे? तो तर महामंत्री होता. त्याला सांगायचे आहे मला तुमची मंदिर व्यवस्थेची गरजच नाहीये, कारण माझं मंदिर माझ्या सोबत आहे ना. माझे पाय त्याचे खांब आहेत, माझं शरीर त्याचं मंदिर आहे आणि माझं डोकं त्या मंदिराचा कळस आहे. असं असताना मी पुन्हा वेगळं मंदिर कशासाठी बांधू असं बसवण्याला सांगायचं असणार. पण आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी अनुवाद म्हणून सांगितलं, ज्याचा अर्थ सांगितला, अर्थ सांगणारी कोण होती मंडळी? ही व्यवस्था. व्यवस्थेतली माणसं आम्हाला अशी अर्थ सांगितली, बसवण्णा गरीब व श्रीमंत मान नव्हते. बसवण्णा स्वतःला गरीब समजून घेतो. बसवण्णा गरीब कोणालाही सांगितलं नाही. बसवण्णा जी मूल्य सांगितलं, बसवण्णा कायकाचं मूल्य सांगितलं, आज मला जेवढं लागणार आहे जगण्यासाठी तेवढंच मी कमवणार आहे, किंवा जेवढं मी कमवलोय त्यापैकीच मी समाजासाठी म्हणून खर्च करणार आहे. अपरिग्रहाचं सर्वात मोठं मूल्य, सर्वात मोठी शिकवण मला वाटतं बसवण्णांनी या समाजाला दिली. सर, महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातलं साम्य आपण बघायला गेलं तर मला इथे बसवण्णांचं एक वचन आठवतं. ते म्हणतात की निरिगे नैदिले श्रृंगारा, गगनगे चंद्रमा श्रृंगारा, नारिगे गुणवे श्रृंगारा. म्हणजे आजकाल ज्या सौंदर्याच्या खोट्या कल्पना लादल्या जात आहेत त्याला ते विरोध करतायत आणि गुण चारित्र्य हेच स्त्रियांचा खरा शृंगार आहे असं म्हणतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये सुद्धा त्यांनी महिलांना खूप महत्व दिलं होतं. की अगदी धर्मांतराच्या वेळेस जेव्हा कामाठीपुऱ्यामध्ये वेश्या महिलांची त्यांनी एक परिषद घेतली आणि तिथं त्यांना सांगितलं की तुम्हाला जर बौद्धाच्या धर्मामध्ये यायचं असेल तर आधी हा व्यवसाय सोडा आणि मग तुम्ही इथे या. तर एकंदरीत महिलाच्या संदर्भात बसवण्णांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार हे आपण कसं रिलेट करू शकतो? तर मी सुरुवातीला सांगितलं की बसवयुगाचा प्रारंभ बिंदूच मुळात महिला समानतेचा मुद्दा आहे. आपण शिवरायांना स्वराज्याचे संस्थापक मानतो, पण शिवरायांपेक्षा पूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ मासाहेबांना आपण संकल्पक मानतो. तसं बसवण्णा जर बसव धर्माचे, लिंगायत धर्माचे संस्थापक असतील तर अक्क नागम्मा ही संकल्पका मानण्यात, त्यांची बहिणी, बसवण्णांची थोरली बहिणी अक्क नागम्मा आणि त्यांचा मुलगा चन्नबसवेश्वर, हे दोघं ह्या बसव धर्माची सैद्धांतिक मांडणी करण्यात अग्रेसर आहेत. अक्क नागम्मा अशी मुलगी आहे बसवण्णाच्या आयुष्यात, ती त्याची मेंटर आहे, ती त्याची गुरु आहे, फ्रेंड आहे, फिलॉसॉफर आहे. बसवण्णाच्या प्रत्येक पावलावर एक पाऊल मागे अक्क नागम्मांची पाऊल आपल्याला दिसतील. बसवण्णांनी जेव्हा सांगितलं की अक्क नागम्माची मुंजी तुम्ही करत नाहीये आणि मलाही हा धर्म मान्य नाहीये, त्यावेळी बसवण्णासोबत अक्क नागम्मा ही घरातून बाहेर पडलेली आहे. बऱ्याच लोकांना त्याचं आकलन, बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी प्रकाशात आणायच्या आहेत. अक्क नागम्मा ही बसवण्णांची मेंटर आहे, फिलॉसॉफर आहे, फ्रेंड आहे सगळं. आणि अक्क नागम्मांची जेव्हा आपण वचनं पाहतो, अक्क नागम्माच्या वचनातून बसवण्णा आपल्यासाठी काय आहे हे खूप छान पद्धतीने तिने सांगितलेलं आहे. बसवण्णा माझ्यासाठी गुरु आहे म्हणते, ती माझ्यासाठी जंगम आहे म्हणते, माझ्यासाठी लिंग आहे म्हणते, सगळं काही माझ्यासाठी बसवण्णा आहे म्हणते. हे कशामुळून घडलंय की त्यांनी फक्त माझी बहीण स्त्री आहे म्हणून नाहीये, ते पहिलं पाऊल नंतर जग बदलायला निघालेलं होतं. फक्त स्त्री समानतेचा पहिला मुद्दा होता. स्त्री समानतेचा हा मुद्दा नंतर सगळ्याच शरणांनी सांगितलं, सगळ्यात समर्पक पद्धतीने सांगितलं की आपल्या सोलापूरसाठी सिद्धरामेश्वरांनी जे काही स्त्रीबद्दल सांगितलं. सिद्धरामेश्वर म्हणतात, हेण्णू हेण्णल्ला, हेण्णू मायेयल्ला, हेण्णू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. वैदिक व्यवस्था स्त्रीला दुय्यम मानते, स्त्रीला भोगदासी मानते, स्त्रीला
दुर्लक्षित किंवा रांदावाड का आमच्या मुलांना जन्माला घाल, आम्हाला खाऊ पिऊ घाल, ह्याच्यानंतर तुझं आयुष्य नाहीये. पण सिद्धरामेश्वर असं सांगतो, हेण्णू हेण्णल्ला, हेण्णू साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. स्त्री ही सोनं नाहीये, कुणाची संपत्ती नाही आहे, कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे. स्त्री ही भूमी नाही आहे, म्हणजे जिच्यावर तुम्ही मालकी सांगू शकता. स्त्री साक्षात कपिल सिद्ध मल्लिकार्जुना आहे. तेच अक्कमहादेवी सांगते की मले मुडी म्हणजे छाती पुढे आली तर त्या शरीराला स्त्री म्हणतात, दाढी मिशा आल्या तर त्या शरीराला पुरुष म्हणतात. आत जे आहे आत्मा चेतना ते सगळ्यांचे एकच आहे पहा. म्हणूनच एका अनवट क्षणी जेव्हा तो कौशिक राजांनी सांगितलं तिला की नाही तू माझी पत्नी आहेस, ती फक्त अक्कमहादेवीच असू शकते. तिचा जो पिंड आहे ती म्हणू शकते की दरबारात तुला माझं शरीरच पाहिजे असेल तर घे, जे तू एकांतात घेणार आहेस तू दरबारातच घे ना. शरीराच्या मर्यादा तिनं ओलांडल्या. ते याचसाठी होतं की स्त्री आणि पुरुष हा भेदच नाहीये. हे शरण सिद्धांत सांगतं. म्हणून इष्टलिंग अवस्था जी आहे पूजा करताना ते दोघे जे आपल्या डाव्या हातात इष्टलिंग ठेवून पूजा केले ते इष्टलिंग अवस्था शरणांना समान आहे. तुम्ही जर लिंग पूजा करत असाल, तुम्ही जर शरणतत्व मान्य असतील तर तुम्ही संपला विषय. शरणसती लिंगपती अशी जी फिलॉसॉफी आहे, ईश्वराची ते शरीर त्या इष्टलिंगाची पत्नी आहे. ती स्त्री असेल तर तीही पत्नीच आहे, पुरुष असेल तर तीही पत्नी. ती लिंगांगी अवस्था आहे. इष्टलिंग आपला शरणसती लिंगपती, लिंग त्या शरीराचा पती आहे, पहिला मालक आहे, नंतर सगळा समाज आहे. म्हणजे लिंगायत तत्वज्ञानामध्ये बसव फिलॉसॉफीमध्ये स्त्रीसाठी दोन यजमान झाले. पहिला तर तिचं शरीरच आहे ना. नवऱ्यालाही म्हणजे पुरुषालाही पती अशी संकल्पना केवळ बसवण्णा सांगू शकतो. बसवयुगाच्या पूर्वी वैदिक व्यवस्था होती, ते स्थावर लिंग उपासक होते. बसवण्णांनी त्या लिंगाला इष्टलिंगाच्या रूपात तुमच्या तळहातात दिलं. परशिव घनबिंबने ह्या जगात कोण श्रेष्ठ आहे सर्वात, जेव्हा वाद निर्माण झाला, अंबिगर चौडा यांचे वचन आहे कोण श्रेष्ठ आहे, तर कोणी पार्वती घनबिंबने. मग पार्वती श्रेष्ठ नाही आहे, कशामुळं, तर ती महादेवाच्या डाव्या बाजूला म्हणजे पत्नी झाली. जे 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 जी व्यवस्था, ब्रह्मश्रेष्ठ म्हणावं का, तो का श्रेष्ठ नाही आहे. महादेव श्रेष्ठ म्हणावं का, तो का श्रेष्ठ नाही आहे. मग कोण श्रेष्ठ आहे, तर लिंग. तर लिंग कसं श्रेष्ठ असेल, लिंग आमच्या कुडल संगम देवाच्या भक्तांच्या डाव्या हातात चुळकाद नाहीये, म्हणजे समावून गेला तो. सगळ्यात श्रेष्ठ फक्त शिवभक्त आहे. जो इष्टलिंग धारक आहे, जो लिंगवंत आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे, असं अंबिगर चौडा या सांगतो. हे स्त्री आणि पुरुष समानतेचं मला वाटतं अतिशय समर्पक आणि एकमेव असं उदाहरण आहे जे बसवण्णांनी रुजवलं. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक चळवळीमध्ये महिलांचा खूप मोठा सहभाग होता. मग महाडच्या चौदार तळ्याचे सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, तिथं स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा त्यांच्याही पुढे होत्या. आणि म्हणून तर चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेब स्त्रियांची वेगळी परिषद घेतात. बरोबर. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीचा म्हणजे माता रमाईचा खूप मोठा सहभाग होता. आणि आपल्याला बसवण्णांच्या ही जीवनात तसंच बघतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या दोन पत्नी गंगांबिका आणि नीलांबिका यांचंही खूप मोठा योगदान होतं. तुम्ही आता अक्क महादेवींचा उल्लेख केलात. बसवण्णांचं वचन आहे की नन्न भक्तीय शक्तियो नीने, नन्न मुक्तीय शक्तियो नीने, आणि अक्क महादेवी ही माझी माता आहे असा तिचा गौरव करतात. की एकीकडे जी वैदिक परंपरा स्त्रियांना असं सांगते की न स्त्री स्वातंत्र्य अर्हते, तर दुसरीकडे महात्मा बसवण्णा, तथागत बुद्ध आणि बाबासाहेब हे स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी आग्रही राहतात. आणि मग इथं कुठेतरी बसवण्णांना महामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागतो, बाबासाहेबांना कायदे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागतो. पार्श्वभूमी काय आहे ह्या दोन्ही राजीनाम्यांची? तर आता तुम्ही म्हणाले की बसवण्णांना ही दोन पत्नी होत्या, नीलांबिका आणि गंगांबिका. नीलांबिकेचं मी खास उदाहरण यासाठी देईन, आपण ज्योतिराव आपण समकालीन आपण बोलतोय, समकालीन घटनांसह समकालीन चरित्र नायकांचा आपण जर अभ्यास केला नाही तर आपल्याला बसवण्ण जास्त समर्प पद्धतीनं. तर मॅडम खूप छान तुम्ही प्रश्न विचारलात की आपण नीलांबिकेचा संदर्भ आहे. महात्मा फुलेंना आपण पाहतो, जेव्हापर्यंत आपण ह्या सगळा पैसा समकालीन समजून घेणार नाहीये, मला वाटतं की बसवण्ण आपल्याला जास्त समजणार नाही व्यवस्थित. बसवण्णा सांगितली आपण त्या व्यवस्थेतल्या एखादा महाराज करून ठेवलाय आपण, तो सुधारणावादी आहे. बसवण्णा हा शाहू फुले आंबेडकरांच्या वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांपेक्षा पहिला मैलाचा दगड आहे, जिथून हे सगळ्यांचा प्रवास सुरू झालाय. आपण महात्मा फुलेंबद्दल आपण बोलतो नेहमी की ज्योती, ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योतिबांची पत्नी सावित्री, सावित्रींचा उल्लेख वारंवार असा होतो, एक साडी दोरीवर, दुसरी साडी अंगावर.
आणि त्या माऊलीनं आपल्या नवऱ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जेवढे काही शक्य सगळे कष्ट उपसले. लोकांनी तिच्या अंगावर चिखल टाकला. सावित्रीचं जर आपण मूळ शोधायला गेलो तर तिचे स्रोत आपल्याला नीलांबिकेमध्ये मिळतात. नीलांबिका एका वचनात सांगते, वंशाचा वारसा सगळेच देतात नवऱ्याला, नवऱ्यापासून मुलं जन्माला घालणं प्रत्येक स्त्री करते, पण मी बसवण्णाची विचारांची वारसा आहे. क्या बात आहे. बसवण्ण माझ्यासाठी काय आहे? बसवण्णासाठी माझ्यासाठी गुरु आहे, देव आहे, हे सगळं आहे, परंतु मी त्याच्या विचाराचा वारसा देणारी त्याची पत्नी आहे, मी त्याची विचार पत्नी आहे म्हणते. मला वाटतं की जगातली ही पहिली पत्नी आहे जी असं सांगते, मी माझ्या नवऱ्याची विचारांचा वारसा चालवणारी आहे. आपण नीलांबिकेचं समग्र चरित्र जेव्हा आपण पाहतो, एक पूर्ण विश्व कवेत घेणारं आहे. ती राजकुमारी म्हणून वाढलेली आहे. बिज्जळाची ती मानसकन्या बहीण आहे. बिज्जळांचे वडील आणि नीलांबिकेचे वडील दोघं मित्र होते. हा इतिहास आहे, म्हणजे काय कुणी आख्यायिका किंवा कुणीतरी कल्पना विलास नाही. बिज्जळांची आई खूप लवकर एक्सपायर झाली होती आणि नीलांबिकेच्या वडिलांनी बिज्जळला आपल्या घरी सांभाळलाय. बिज्जळाच्या राजा पोमांडीनी बिज्जळाला नीलांबिकेच्या बाबांच्या घरी वाढवलं आणि नीलांबिका बिज्जळाची बहीण म्हणूनच वाढते. आणि बसवण्णाच्या प्रारंभीच्या काळात बिज्जळ हा बसवण्णांना समान मित्र या नात्यानं पाहतो. नीलांबिका आपल्या थोरल्या भावाला म्हणजे बिज्जळाला राजकीय दरबारात किंवा प्रशासकीय कामात मदत केल्याचंही लोक सांगितलं जातं. जनपदामध्ये त्याचा उल्लेख आहे. अशी मुलगी आणि बसवण्णाला वरते आणि सांगते मला ह्या मुलाशी लग्न करायचं, ह्या चुणचुणीत राजबिंडा वगैरे असलेल्या. दुसरं, आणि त्यावेळी काय वर्ज नव्हतं, 2-2 लग्न काय विशेष नव्हता. बिज्जळ विनंती करतो की बाबा बसवण्णा माझ्या बहिणीचा तू स्वीकार कर. अशी तिची पार्श्वभूमी आहे. आणि ती आपण त्याला हवं तर प्रेमविवाह म्हणू शकतो. ती डेडिकेशननं, समर्पण भावनेनं बसवण्णांची पत्नी होते. हा झाला पहिला पार्ट. विचारपत्नी, विचारांचा वारसा सांगणारी पत्नी. पुढं बसवण्णांची काही वचनं आहेत. नीलांबिका माझ्यासाठी काय आहे. एक मुलगा झाला त्यांना, बालसंगय्या, त्याचाही त्या वचनामध्ये संदर्भ आहे. म्हणजे एकंदरीतच जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये माता रमाईचं योगदान होतं की एका वादळाची सावली म्हणून माता रमाई नेहमी सोबत राहिल्या. की आपण जे नेहमी म्हणतो की रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची, तेच स्थान महात्मा बसवण्णांच्या जीवनामध्ये त्यांच्या पत्नींचं होतं. सर, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तो स्त्रियांच्या अधिकारांच्यासाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी देतात. आणि महात्मा बसवण्णांना सुद्धा महामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. काय कारण होती त्याची? तर तो संदर्भ तुम्ही म्हणताय की ओबीसींच्या अधिकारांसाठी किंवा स्त्री समानतेसाठी, बसवण्णा सुद्धा त्याच अधिकारांसाठी आणि त्याच हक्कांसाठी महामंत्री पदाचा राजीनामा दिला. तो किस्सा असा आहे, बसवण्णा ज्या अनुभव मंडपाची बसवण्णांनी स्थापना केली, अनुभव मंडपामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांच्या साक्षीनं ज्याला व्यवस्था जातीविरोधी मानते, त्या लग्नाला आंतरजाती विवाह मानते, व्यवस्थेनं त्या विवाहाला विरोध केला होता. चांबार हरळे यांचा मुलगा आणि मधुवरस ह्या अग्रज ब्राह्मणांची मुलगी, या दोघांचं आंतरजातीय विवाह ज्याला म्हटलं जातं, तो विवाह बसवण्णांनी अनुभव मंडपामध्ये घडवून आणला. त्या विवाहाला व्यवस्थेचा विरोध होणं स्वाभाविकच होतं. व्यवस्थेनं म्हणजे धर्मसत्तेनं राजसत्तेला हाताशी धरून कल्याणमध्ये क्रांती घडवली. कल्याण जी भूमी शरणांची भूमी होती, जी मांगल्याची भूमी होती, शरणांच्याच रक्तानं माखून गेली. यांची वचनसंपदा जिथं जिथं होती त्या भांडारला आग लावण्यात आलं. कल्याणमध्ये रक्तजंजित क्रांती झाली, लोक परांगदा झाले. त्या अनवट क्षणी बसवण्णांचं लक्षात आलं, नाही आता ह्यापुढं बसवण्णांचं वचन आहे की पती जर रागावला आपल्यावर तर त्या घरात राहण्यात अर्थ नाहीये. राजा मुनिधरू म्हणजे रागवणं, राजा आपल्यावर असंतुष्ट झाला, आपल्यावर राग व्यक्त केला त्यांनी, तर त्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही म्हणतो बसवण्णा. दोन्ही त्यांनी सांगितलेले. संसारिक स्त्रीला आपल्या पतीनं आपल्यावर रागवलं, आपला दुरस्कार केला आपण म्हणूया, तर केलं तर त्या घरात आपल्याला राहण्याचा अधिकार नाही, आपण राहू नये, जिथं मान नाही आपण राहू नये. तोच धागा सांगतो बसवण्णा. या दरबारात, या बिज्जळाच्या दरबारात, या राज्यात आपल्याला मान नाही येता. आपल्या मुलांचा इथं पराभव झाला, आपल्या विचारांचा पराभव झाला, इथं मारलं जातंय त्यांना. म्हणून बसवण्णांनी त्या क्षणी महामंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि ही गोष्ट बसवण्णा तिथून बाहेर पडले, कल्याण क्रांती झाली, ह्या सगळ्या शरणांचं कत्तल झालं. ही गोष्ट अशी एकमेव क्रांती अशी आहे
जी सत्तेसाठी झालेली नाही. आपण जागतिक क्रांत्यांचा इतिहास जर मानेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्यायचे आणि आताच आपण सांगितलं की महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा 12व्या शतकामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्याची पार्श्वभूमी आम्हाला समजावून सांगा. तर मी व्यवस्था त्याला जरी आंतरजातीय विवाह मानत असेल तर मॅडम मी त्याला आंतरजातीय विवाह मानत नाही. त्याचं कारण असं आहे, हरळयाला आपण चांबार म्हणूनच पाहतो. मुळात बसवण्णा असं सांगतो की तू कासी कम्मार नादा बीसी मंडिवाळा नादा. कारागीर आहेत ते. बसवण्णाच्या धर्मामध्ये जातीचं कोण श्रेष्ठ कनिष्ठ नाही, ते सगळी कारागीर आहेत. लोखंड तापवतो तो लोहार आहे, सोनं तापवतो तो सोनार. त्याच्यामुळं हे सगळे एक आहेत. बसवण्णाच्या दारात जे कोणी होते, हरळयाला हरळया म्हणलं की मी चांबार आहे, नाही म्हणे तू आते, तू शरण आहेस, तुझ्या गळ्यात लिंग आहे, तू मूल्यांचा विचार करतो. सगळ्यांची वचनं अशी आहेत की बाबा नाहीये. जातीयांताची लढाई तिथे सुरू झाली होती. मग त्याला पुन्हा आपण कशी जात चिटकवणार, ते चिटकवता येणार नाहीये. पण व्यवस्थेनं काय केलं, हरळयांचा मुलगा होता आणि मधुवरसा, तो नंतर बसवेश्वरांच्या प्रभावाखाली आले, ते मधुवय्या झाले. या दोघांचा विवाह झाला. तर ती पार्श्वभूमी अशी आहे, हरळय्या एकदा रस्त्यातून जात असताना महामनेकडे म्हणजे दरबाराकडे जात असताना समोरून बसवण्णा आले. बसवण्णा आल्यानंतर सगळेच त्यांना शरणू शरणार्थी म्हणायचे. बसवण्णा तेवढेच जातीभेद न मानणारा हा संत होता. हरळय्यांनी त्यांना सांगितलं की शरणार्थी. बसवण्णा वाकून त्यांना म्हणाले शरणू शरणार्थी. हे हरळय्याला खूप बोचलं. बसवण्णासारखा देव माणूस आपल्याला शरणू शरणार्थी म्हणतो, आपल्याला लीन होतो, हे त्याचं मोठेपण आहे. पण ह्यांच्यात ते इन्फेरिटी तयार झाली होती. म्हणजे हे पाप आहे, आपल्याला या पापातून उतराई केली पाहिजे. काय केलं पाहिजे, त्यांच्या पत्नीशी त्यांनी चर्चा केली की आपण बसवण्यासाठी आपल्या मांडीच्या चमड्यापासून चपला शिवायच्या. ते चप्पल शिवतात, ही कथा आहे. आणि इतिहासकार काही लोक आजही सांगतात की हे चपला आपल्याला आली पाहायला मिळतात असा दावा केला जातो. त्याची सत्यता असत्यता हा विषय नाहीये. चप्पल घेऊन गेल्यानंतर बसवण्णा त्या चपलांना जेव्हा लक्षात आलं बसवण्णांच्या याचे पार्श्वभूमी काय आहे, बसवण्णा ते चपला कुडल संगमदेवांच्या चरणपादुका म्हणून ते डोक्यावर ठेवतात. एवढा बहुमान, एवढा त्यांनी बहुमान दिला. बहुमान कशाचा आहे, ते चपलांचा आहे का, नाही, त्याच्या ज्या भावना आहेत बसवण्णांप्रती आणि विचारांप्रती, वाईस वर्षा. आणि बसवण्णांच्या त्या हरळयांच्या प्रती, हरळयांच्या निष्ठेप्रती, कायक निष्ठेप्रती जी भावना आहे ती मूल्य आहे. म्हणजे तू जे चपला माझ्या पायासाठी नेमे हे माझ्या डोक्यावर ठेवायला पाहिजे. इथं मध्ये भेटतो आपल्याला मधुवरसा. मधुवरसा सनातन व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे. मधुवरसांनी ते चपला हिसकावून घेतल्या. काय आहे ते चप्पल, बसवण्याची काय लायकी आहे का, तू दे माझ्याकडे. ते त्यांनी पायात घातलं. पायात घातल्यानंतर कथा सुरू होते इथं की त्यांच्या सर्वांगाचा दाह सुरू झाला, आग पडली अंगात, ते काही केलं थांबना चपलामुळे. आणि नंतर या मंदिरातून तीर्थ आणलं, त्या महाराजांकडून मंत्रून पाणी आणलं, काय 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 व्यवस्था, उपचार करायला पाहिजे होते, ते सगळे उपचार केले, काहीही गुण पडलं नाही. शेवटी कुणीतरी सांगितलं कशामुळे झालं हे, की हरळयाच्या ह्याच्यातून झालं. मग हरळयांच्या घरी ज्या डोणीमध्ये जिथं कातडी रंगवतात त्याला कन्नडमध्ये डोणी म्हणतात, त्या डोणीतलं पाणी आणून तरी टाकून त्याचा दाह कमी होईल. ती मधुवरसांची मुलगी, चरित्रामध्ये तिला आई नाहीये, ती मुलगी स्वतः जाऊन ते पाणी आणते आणि आपल्या वडिलांवर टाकते आणि त्याचा दाह कमी होतो. याच्यात काय सांगायचं त्यांना, की ताकद आहे त्याच्या निष्ठेची, त्याच्या कायकत्वाची. काय कातडी रंगवलेलं पाणी जर तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितलं. मग नंतर त्या मधुवय्यांच्या आयुष्यात बदल झाला असेल, त्यांना बसवण्णांचे विचार पटले असतील, हे दोघेही शरण झाले. ह्या दोघां मुलांचं लग्न झालं, यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा. झालं काय, धर्मसत्तेला हे सगळं एक टोक आहे. एका सर्वोच्च टोकावर कल्याण क्रांती झाली. हा विवाह पेटलेलाच होता आधी कल्याण, फक्त ठेणगीची गरज होती. ठेणगी द्यायचं काम या विवाहानं केलं. या विवाहानं 1.5 लाख लोकांच्या साक्षीनं झालेला हा विवाह धर्मव्यवस्थेला मान्य होणं शक्यच नव्हतं. धर्मव्यवस्थेनं राजसत्तेला हाताशी धरून नंतर रक्तपात घडवला. तर विवाहाचं पार्श्वभूमी अशी होती की ज्या विवाहाला जबाबदार जे लोक होते त्यांना धर्मव्यवस्थेनं हत्तीच्या पायाला बांधून फरफटत नेलं. तेव्हापासून शिक्षा झाली ही येळेभट्टे शिक्षा, म्हणजे हत्तीच्या पायाला पोटानं फरफटत घेऊन जाणं. त्या तिन्ही पुरुषांना म्हणजे हरळय्या, मधुवय्या आणि हरळयांचा मुलगा,
त्यांच्या डोळ्यात तापलेल्या सळया खुपसण्यात आल्या. म्हणजे एवढी पराकोटीची चित्रहिंसा त्यांना दिली. ह्या शिक्षेचा एवढा भयानक परिणाम झाला. नंतरच्या किमान 100 वर्ष बसवण्णांचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरत होते. म्हणजे सार्वजनिकरित्या. बसवण्णा संपला होता का? नाही. बसवण्णा जनपदामधून होता. जनपदामधून, लोकगीतामधून बसवण्णा होता. कारण बसवण्णा हा कुणी संपवणारा वगैरे विचार नाहीये. बसवण्णा हा चिरंतन आहे. माणूस आणि माणुसकीवर निष्ठा असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात बसवण्णा आहे. तो राहील कायम. सर, आपण आणखी एक जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जाती व्यवस्था ही एका उतरंडीसारखी आहे आणि ती उतरंड कोणालाच कधी तोडता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब अनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातींचं विध्वंसन ही भूमिका मांडतात. अगदी. आणि महात्मा बसवण्णांच्या सुद्धा म्हणजे त्यांच्या लिंगायत धर्मामध्ये मग ढोर कक्कय्या असेल, मादार चन्नय्या असेल किंवा वेश्यापुत्र नागळी असेल, सगळ्यांनाच समान स्थान होतं. म्हणजे ते सुद्धा कुठेतरी जाती प्रथेच्या निर्मूलनाचं काम करतात. त्या संदर्भात जरा प्रकाश टाका. अगदी बरोबर आहे मॅडम. एकूणच बसव युगाचा किंवा पूर्ण बसव तत्वज्ञानाचा पाया ही जाती अंताची लढाई आहे. सर्वज्ञ कवी एका ठिकाणी म्हणतो, जातीहीन न म्हणिये ज्योती ताही नव्हे. ज्योती म्हणजे प्रकाश. प्रकाशाला कोणती जात नाही. ते कोणाच्याही घरी असेल तर त्याचं कामच आहे अंधाराला दूर करणे. बसवण्णा ते तरी सांगतो. बसवण्णा म्हणतो, नेलवंदे ಹೊಲಗೇರಿ शिवालयके जलवंदे शौचाच मनके. मंदिर आणि महारवाडा. ಹೊಲಗೇರಿ म्हणजे आपण सरळ सांगू शकतो की महारवाडा. महारवाड्याची जमीन आणि मंदिराची जमीन एकच आहे. जे तुम्ही आर्घ्य सोडता तीर्थ म्हणून, जल पाणी, आचमनालाही तेच पाणी आहे आणि शौचाला जायला पाणी तेच आहे. टॉयलेटला वापरणारं पाणी आणि तीर्थ म्हणून देणारं पाणी एकच आहे. मग भेद कुठं आला? काहीच गरज नाही त्याची. म्हणजे जी आपण भूमी एक आहे, पाणी एक आहे, आपण फक्त विभागणी करतो. ही जातीअंताची एकूणच शरणांची वचनं प्रत्येक पातळीवर आपल्याला अशी आहेत की सगळ्यांसाठी येळे निम्म दान, तनु निम्म दान. म्हणजे भूमी तुमचं दान आहे, हवा तुमचं दान आहे, प्रकाश तुमचं दान आहे, हे शरीर तुमचं दान आहे आणि ते सगळ्यांना समान आहे. कुणी कमी आणि कुणी लहान नाही आहे. शट्टी अंबेने शिरियाळनं, कक्कय्या नंब्याने डोहारनं, असं बसवणं सांगतो. म्हणजे ज्याला आम्ही शिरियाळाला शट्टी म्हणायचं का, कक्कय्याला ढोर म्हणायचं का, हरळ्याला चांबार म्हणायचं का, असं बसवणं सांगतो. म्हणजे हे कुणी नाही आहे. मला हारू म्हणता तुम्ही, म्हणजे मी ब्राह्मण नाही म्हणता का तुम्हाला? हा माझ्यावर द्रोह असेल, माझ्यावर गुन्हा असेल ते, असं बसवणं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लोकशाही व्यवस्था देतात. आज जर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये 70 वर्ष झालं लोकशाही टिकून आहे, याचं पूर्ण श्रेय हे बाबासाहेबांच्या संविधानाला जातं. नाहीतर आपण बघतोय सर की आपल्या आजूबाजूला जे शेजारी देश आहेत तिथली लोकशाही व्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संसदेची निर्मिती करतायत, तर महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये जगातल्या पहिल्या संसदेची, अनुभव मंडपाची निर्मिती करतायत. काय वैशिष्ट्य होती अनुभव मंडपाची? अनुभव मंडप हे आपण ज्याला लोकशाहीची जननी म्हणतो. भारतानं संविधान स्वीकारलं, आपण रुजवलं, सगळीकडे सत्तांतर होत असताना, लोकशाही व्यवस्था चांगली आहे की नाही असं म्हणत असताना, लोक घटना बदलण्याची भाषा करत असताना आपण टिकून आहोत, टिचून आहोत. बसवण्णांनी ह्या मागना कार्टाच्या सनदापेक्षा पूर्वीही कित्येक वर्ष अनुभव मंडपाची स्थापना केली. अनुभव मंडपामध्ये 770 लोक होते. त्या तरी महिला होत्या. कोण होती ती माणसं? त्यामध्ये अफगाणिस्तानहून आलेले मरुळ शंकरदेव होते. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत विशाल पसरलेल्या आपल्या देशातील सगळ्या भागातून आलेले शरण होते. ते सगळे कारागीर होते. काही कारागीर नव्हते. काश्मीरचा राजा आहे त्याच्यात, बोंतादेवीचा भाऊ, आपल्या पत्नी आणि बहिणीसहित येतो. तो कारागीर नाही आहे, तो लाकूड विकतो, मोळगी मारय्या होत होतो. म्हणजे त्यांनी कायकावर एवढी निष्ठा ठेवली होती. आणि हे सगळे शरण एकत्र आले. सगळ्यांनी शरण यासाठी की आपण ज्याला संत म्हणतो. संत आणि शरणामध्ये फरक आहे. संत फक्त की तात्विक सांगणाऱ्याला, प्रवचन सांगणाऱ्याला किंवा मूल्य सांगणाऱ्याला संत म्हणतो. शरण त्यापेक्षा पुढे आहे. हा स्वतः जगतो शरण आणि इतरांना जगण्याची प्रेरणा देतो, करून घेतो. हा बसवण्णांचा कायक. आपण पुढे त्याविषयी बोलणार आहोत. अनुभव मंडपामध्ये हे सगळे जेव्हा एकत्र आले होते आणि अनुभव मंडपाचा पहिला अध्यक्ष जे होते पहिले ते अल्लमप्रभू सुद्धा अशा समाजातले आहेत. व्यवस्थेमध्ये जी समाज आहे, मंदिरात बाहेर बसून हे वाजवणार आहे, मृदंगम वाजवणार आहे. आपण खूप किरकोळ समजतो त्यांना. आमच्याकडे जे कैकाडी वगैरे ज्यांना म्हणतो अशा, पण शूद्रांपैकी ते होते. बसवण्णांना त्याच्यातलं ज्ञान पाहिलं.
बसवण्णांना त्याच्यातलं वैराग्य पाहिला. एका उच्च, सगळ्यांपेक्षा उच्च त्यांची जागा आहे, तिथं अल्लमप्रभू बसतात. अल्लमप्रभू हे शून्यपेठाचे पहिले अध्यक्ष आहेत. दुसरे अध्यक्ष चन्नबसवण्ण आहेत. आमचा नायक जो या भूमीचा आहे, स्वर्णलिगीचा, जो स्वतः सांगतो की 68,000 वचनांचा मी रचयित आहे, तो त्या अनुभव मंडपाचा तिसरा अध्यक्ष आहे. व्यवस्थेनं त्याला आता तळ्यातला महादेव केलाय. हा स्वतंत्र विषयात अभ्यासाचा होईल. अशा अनुभव मंडपामध्ये निर्वाण अवस्थेत अक्कमहादेवी येते आणि अक्कमहादेवी हा निर्वाण कशी काय आली, दिगंबर कशी आली, तिची परीक्षा घेतात अल्लमप्रभू. अनुभव मंडपातला खूप मोठा अध्याय हा अक्कमहादेवीची परीक्षा. आणि सगळं झाल्यानंतर अल्लमप्रभू आणि बसवण्णा सगळे शरण महादेवी अक्काची माफी मागतात. देवी, तू देवी होतीस आम्हाला माहित आहे, तरीही समाजाप्रती म्हणून, लोकांप्रती म्हणून तुझी परीक्षा आम्ही घेतली. हा तुझा परीक्षा घेण्याचा जाणीवपूर्वक आम्ही तुला हे खोदून खोदून विचारलं, तुझे किती डेप्थ आहे, आम्हाला तुझं थोरपण माहितच आहे, तरीही आम्ही केलं. हा आमचा पातक होता, तू आम्हाला माफ कर. मग नंतर अक्कमहादेवी म्हणते, ही सगळी माझी भावंड आहेत. अप्पनू नम मादार चन्नय्या, बप्पनू नम, म्हणजे ही सगळी लोक आहेत. मग कोण कोण आहेत त्याच्यात? हे ढोर, चांभार, महार, मांग सगळेच आहेत. हे सगळे एका कुटुंबाचे आहेत. बसवण्णा स्वतः सांगतात, बसवण्णा म्हणतात की जातीअंताच्या लढाईचा की कोण आहे मी. चांभार हरळयाच्या घरी काम करणारी मुलगी, कक्कयाच्या घरी काम करणारा मुलगा, हे दोघं जाऊन शेतात संघ करतात. त्यांच्या संघातून जे जन्मलं, म्हणजे आपण अनौरस अवलाद म्हणतो, ते पिल्लू म्हणजे मी आहे. त्या दोघांचं बाळ मी आहे पहा. माझ्यापेक्षा क्षुद्र कुणी नाही, माझ्यापेक्षा कनिष्ठ कुणी नाही आहे. बसवण्ण सांगतात, येनगिंत किरियरिला शिवभक्तरीगिंत हिरियरिला. बसव तत्वज्ञानामध्ये लिंगायतमध्ये पहिला प्रवादी असा आहे, तो सगळ्यापेक्षा क्षीण समजतो, स्वतःला लहान समजतो. आणि शिवभक्त, जर तुम्ही लिंगायत तत्वज्ञानाचे पालक असाल, तुम्ही जर शिवोपासक असाल, एकदेव उपासक असाल, तर तुम्ही सर्वापेक्षा श्रेष्ठ. म्हणजे जातीसाठी कुणीही श्रेष्ठ नाहीये, वर्णानं कुणीही श्रेष्ठ नाहीये. ही व्यवस्था नंतर आली, गुरु परंपरा आली, जाती परंपरा आली. हे पुन्हा बसवण्णांनी जे जे नाकारलं होतं ते सगळं व्यवस्थेनं पुन्हा नव्यानं बसवण्णांचं नाव घेत रुजवलं. आज लिंगायतामध्ये कित्येक जाती अशा आहेत की ते सनातन व्यवस्थेपेक्षा जास्त कडवट आहेत. दुर्दैव आहे. ज्या विचारवंतांनी समाजासाठी जे जे केलंय त्याच्याच अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनी त्या विचाराचा, त्या प्रवाद्यांचा पराभव केला. बसवण्णाही त्याला अपवाद नाही आहेत. म्हणजे समताधिष्ठित समाजाची निर्मिती हेच महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचं ध्येय होतं. त्यांच्या एका वचनामध्ये सर ते असं म्हणतायत ना की इवन यारू म्हणून विचारू नका, इवन नम्मवा म्हणून त्यांना हृदयाशी कवटाळा. अशाच पद्धतीने त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हृदयाशी कवटाळलं. आणि तथागत बुद्धांच्या संघामध्ये सुद्धा सगळ्यांना स्थान होतं. येणाऱ्या प्रत्येकाला त्याची जात धर्म न बघता येहिवे भिक्कवे म्हणून तथागत त्यांनाही आपल्या संघामध्ये स्थान द्यायचे. ही समानता आपण अधोरेखित करू शकतो. महात्मा बसवेश्वरांच्या विचारातला किंवा कार्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कायकाचं महत्व ते सांगतात. कायकवे कैलास म्हणतात, ते आम्हाला जरा समजावून सांगा. मॅडम, काय होतंय, आपण कायक जे म्हणतो की काम, ते काम म्हणजे आजचं वर्क आहे आपलं, की तू काय करतो हे महत्वाचं नाही आहे, तू कसं करतो हे ह्याचा हिशोब बसवण्णा मागतो. म्हणजे मी भीक मागणं कायक होऊ शकत नाही. माझं घर चालवण्यासाठी माझ्या कमाईला माझ्या श्रमाचा गंध आला पाहिजे. आग्रह बसवण्णा धरतो, सगळेच धरतात. शरणधर्मामध्ये बसवण्णांनी कायक सांगितलं. कायक सिद्धांत पुढे नेलं कुणी? आयदक्की लक्कामन. आयदक्की लक्कामन नावाची शरण आहे, ती आपल्या नवऱ्याला खडचवून सांगते, काय बोलत बसला, काम सोडून. काम तू केलं तरच तुला बोलण्याचा अधिकार आहे. एवढं स्वातंत्र्य त्या काळातल्या स्त्रियांना बसवण्णांनी दिलं. अगदी बरोबर आहे. फक्त की बोलगवडेपणा, लय छान बोलतो आणि त्याच्यावरच तो जगतो, हे कायक नाही. हा फरक आहे की आपल्या नवऱ्याला आयदक्की लक्कमा सांगते, काय बोलत बसलस तू, काम सोडून काम बघ, काम केलं तरच तुला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुमच्या श्रमाला, तुमच्या पैशाला, तुमच्या घामाचा गंध असेल तर तुम्हाला जेवणाचा अधिकार बसवण्णा सांगतो. बसवण्णा कायक, नेहरू जे सांगतात की आराम हराम आहे, हे नेहरू उलट्या अर्थानं सांगितले, सोप्या अर्थानं सांगितले. बसवण्णा कायक कैलास सांगतात. विंदा करंदीकर सांगतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे दातृत्व घ्यायला सांगतात. म्हणजे पण हात घ्यायचं म्हणजे दातृत्व. बसवण्णाचं काय दातृत्व सांगतं.
तुम्ही आज एवढंच कमवा की तुमचं घर चालवलं. अपरिग्रह तुम्हाला आज चालवलं. तुम्ही जेवढं कमावले त्यापैकी तुम्हाला दासोह करायचं. बसवांची 2 मूल्य अशी होती. पहिलं कायक. कायकवे कैलास. काया हे कैलास आहे, कायक हे कैलास आहे. काया हे तुझं मंदिर आहे काय शरीराच्या पातळीवर, आणि कायक तू जर काय ऐदक्की रक्कमाचं वचन आहे, तू जर कामात असशील तर तू तुझ्या गुरुला थांब म्हणून सांग. आपण सर्व प्रायोरिटी कशाला देतो? माझे गुरु आले, माझे देव आले, जे कुणी आहेत ते हे थांब 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 हातातली सगळी कामं सोडून आपण पळत जातो. लक्कमा सांगते तू जर कामात असेल तर तुझ्या गुरुला थांब म्हणून सांग. तू जर कामात असेल तर तुझ्या ईश्वराला, तुझ्या देवाला थांब म्हणून सांग. थांब म्हणून माझं हातात एवढं काम आहे, मी आवरतो आणि बघतो तुझ्याकडे. हे असेल तरच तुझं काय काय. हे जर नसेल तर तू काही केलं तर त्याला अर्थ नाहीये. हे फक्त शरण धर्मामध्येच असू शकतं. नवऱ्याला खडसावण्याची ताकद हे 12व्या शतकात बसवण्णांनी दिली होती. ती शरणांनी रुजवलेली होती. कायकाचा दुसरा मुद्दा असा आहे, कायक करत असताना कासी कम्मार नादा बीसी मडिवाळ नादा. तुमच्या ज्या कामावर आहेत ते कुठले क्षीण नाहीये. मग कोण काय करतो हे त्याचं कायक झालं. कसं करतो ती त्याची कायक निष्ठा झाली. आणि त्याचा उपयोग कसा करतो समाजाला, तो दासोह झाला. दासोहाचा मुद्दा ह्याच्या पुढचा. व्यवस्थेनं दासोह म्हणलं की दान, दक्षिणा आणि दासोह एकाच अर्थानं वापरली जाणाऱ्या या संकल्पना आहेत. तर बसवण्णांना अपेक्षित असलेला दासोह असं दान आणि दासोह छाप नाहीये. तो दान आणि दक्षिणेचा नाहीये. दासोह पुन्हा तुमच्या धामात तुमच्या पैशाला हिशोब मागतो, अकाउंटिंग मागतोय. दानामुळे काय झालं? दानामुळे मंदिर व्यवस्था श्रीमंत झाल्या, मठ व्यवस्था निर्माण झाल्या, श्रीमंत झाल्या, पुरोहित श्रीमंत झाली. दक्षिणेमुळे तेच घडलं. हे लोक तू दक्षिणा दे, पाण्यात बुडवून दे, तुला पुण्य. हा पुण्याचा व्यवहार दासोमध्ये नाहीये. दासोह अशी संकल्पना आहे, माझ्याकडे आहे, मी माझ्या श्रमानं कमवलो आणि तुमच्याकडे नाही म्हणून देणार नाहीये, मी तुझी गरज आहे म्हणून देणार आहे. दासोह म्हणजे समाज, जंगम जी व्यवस्था आहे ती समाज म्हणून वापरलेलं आहे. माझं कमाई, माझ्या शुद्ध कायकानं कमवलेल्या कमाईचा मी ठराविक वाटा समाजाला देणार आहे, जंगमाला देणार आहे. मग ते कोण असतील? मग त्यावेळी ज्याची गरज असेल तो आपल्या घरी जेवण. जंगम प्रसाद करणं, आपल्या घरात किमान 5-6 जण किंवा 2 तरी आपल्या घरी जेवून गेले पाहिजेत. म्हणजे कुणीतरी यांना बोलवून त्यांना सन्मानानं जीव घाला असं नाही. जो गरजू आहे त्या काळातला समाजाचा त्याला आपल्याला जीव घालायचा आहे. जाती व्यवस्था नंतर व्यवस्थेने जन्माला घातली, मग गुरु परंपरा आली, मग जंगम ही जात झाली नंतरच्या काळात. ही जंगम जात नव्हे. बसवण्णांचं ज्या वचनातला जो जंगम आहे ते मूल्य आहे, ते विचार आहे, ते ज्ञान आहे, ज्ञानाच्या पातळीवरती आहे. व्यवस्थेनं नेमकं त्याचंच नाव सांगत उलट केलं. कारण ही व्यवस्था काळाची चक्र उलट फिरवायला पटाईत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच सांगतात समाजाला की तुम्ही तुमच्या उत्पन्नातला, कमाईतला 20वा हिस्सा समाजासाठी खर्च करा. आणि मग ही संकल्पना आणि बसवेश्वरांची दासोहाची संकल्पना ही सारखी वाटत नाही का आपल्याला? अगदी. आणि ह्यासाठी मी जेव्हा बाबासाहेबांची मुळं शोधण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच लोकांनी सांगितलं की व्याख्यात्यांनी, विशेषतः व्याख्याते भावनेच्या भरात बोलताना मी ऐकलेलं आहे, मी जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करतोय. बऱ्याच लोकांनी मग सांगितलं भाषणातून की बाबा बाबासाहेबांना बुद्धांपेक्षा पूर्वी जर बसवण्णा भेटला असता तर बसवण्णांचा तो बसव धर्म, लिंगायत धर्माचा बाबासाहेबांनी स्वीकार केला असता. असं कुणी म्हटलंय? बाबासाहेब म्हणतात का? नाही. असं अर्थ काढलं. हे कुणीतरी शहाण्या माणसांना असं बसव धर्माचं किंवा बसवेश्वरांचे मोठेपणा गायण्यासाठी कदाचित ते सोडलेलं कुणीतरी पिल्लू असेल किंवा त्याच्या भावना असतील. मी त्या व्याख्यातांना प्रत्येक ठिकाणी विचारलं, तुम्ही सोडून दुसरं कुणी बोललंय का हे, किंवा कुठं लिहिलेली बातमी तरी पुरावा म्हणून द्या. कारण बाबासाहेब 1930च्या आसपास बाबासाहेबांचं एक भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात या देशाला वॉल्टेअर सारख्या विद्वानाची, धुरीणाची गरज होती. बसवण्णा अशा 100 वॉल्टेअरांचा बाप आहे. बसवण्णांचं पूर्ण चरित्र आपण जेव्हा पाहतो, प्रवाहाच्या उलट्या दिशेनं पोहणारा तो नेता आहे, लोकनेता आहे. तो संत वगैरे काही नाहीये, तो प्रवादीही नाहीये, तो लोकनेता आहे, समाज धुरीण आहे, समाज सुधारक आहे. तो मी पुन्हा एकदा सांगतो, तो 100 वॉल्टेअरांचा बाप आहे. याचा अर्थ असा की बाबासाहेबांना बसवण्णांची ओळख नव्हती, पण 2 धुरीण, 2 नेते ज्यांची माणूस आणि माणुसकीवर निष्ठा आहे, समान विचार करतात. म्हणे कुठेतरी न्यूटन एका झाडाखाली झोपला होता आणि त्याच्या डोक्यावर फळ पडलं. तेव्हाच फळ पडलं का? ते त्यापूर्वी फळ पडतच होती. ती त्याच काळी कुठेतरी एक आर्यभट असतो, तो शून्याचा शोध लावतो. दोघांची एकमेकांना ओळख नाही. कार्ल मार्क्स पेक्षाही पूर्वी सुमारे 400 वर्ष
बसवण्णांनी श्रमाची प्रतिष्ठा सांगितली. कार्ल मार्क्स दोघांची ओळख नाहीये, पण कार्ल मार्क्सचं पूर्ण तत्वज्ञान, कार्ल मार्क्सचं ओव्हरऑल चरित्र जर पाहिलं तर आपण कार्ल मार्क्सच्या प्रत्येक पानात बसवण्णा दिसतो. मला असं वाटतं ज्यांची माणुसकीवर निष्ठा आहे, ज्यांची मूल्य समान आहेत, आपण बसवण्णा आणि बाबासाहेबच नव्हे, बसवण्णा आपण बुद्ध म्हणूया, हो, बसवण्णा कार्ल मार्क्स म्हणूया, बसवण्णा आणि महात्मा फुले म्हणूया, ह्या सगळ्यांच्या चरित्रात बरीच साम्य स्थळ आहेत. हा योगायोग नाहीये. मला असं वाटतं त्यांच्या डीएनए मध्ये हे गुण आहे. त्यांचा जन्मच ह्यासाठी झालाय, समाजातील पददलितांना न्याय मिळवून देणं, समाजातील दुःख पुसणं हे त्यांचं अधिक हे प्रायोरिटी होती. म्हणून मी पुन्हा सांगतो की बसवण्णाचा जो बसव धर्म आहे त्याची सुरुवात बसवण्णा नाहिरे वर्गाचा प्रतिनिधी आहे. तो नाहिरे वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिनिधी झगडतोय. आणि बाबासाहेबांचा जी संघर्ष आहे टू गेन आहे. बाबासाहेबांना पिचलेल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, बसवण्णालाही पिचलेल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. बसवण्णांचा संघर्ष स्वतःसाठी नाही आहे, बसवण्णांचा संघर्ष हा समाजासाठी आहे. तो एका वरून खाली येतोय आणि सगळ्यांना सांगतोय मी वरचा नाहीये, मी तुमच्यापेक्षा खालचा आहे, आणि तो वर बघायला सांगतोय. आणि बाबासाहेब खालून वर जायचंय सगळ्यांना. बाबासाहेबांना खालून वर जात असताना आपल्या गोतावळ्याला घेऊन जायचंय. हा संघर्ष जास्त तीव्र आहे, कारण बसवण्णा वरून आला आणि बसवण्णाला वरच्या लोकांनी सांगितलं हे आमचं बिघडलेलं पोर आहे. व्यवस्थेने त्यांना सांगितलं ब्राह्मण असून काय चालते. आपण इतर शरणांची किंवा इतर साहित्यिकांची जर रचना पाहिल्या, बसवण्णा त्यांच्यासाठी बिघडलेलं पोर आहे. काही सांगतो बसवण्णा, मारा मांगत मिसळून राहतो वगैरे. पण बाबासाहेब नेमकं नाहिरे वर्गातून होते. बाबासाहेबांचा संघर्ष जास्त टोकदार होता. त्यांना कोणत्याही व्यवस्थेने त्यांनी स्वीकारलेलंच नव्हतं. त्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या लोकांना यांनी वरून पाणी घातलेलं होतं, त्यांना दाराच्या बाहेर ठेवलं होतं. यांच्या पूर्वजांना गळ्यात मडकं आणि मागं झाडू लावून बांधून फिरवलं होतं. बसवण्णांच्या वाट्याला ते पाहिलं होतं बसवण्णांनी. समाज असा आहे, याच्यातला निम्मा समाज असं जगतो आणि मी कसला अग्रज आहे, मी अंतजापेक्षाही लहान आहे. म्हणूनच फक्त बसवण्णच म्हणू शकला की माझ्यापेक्षा कनिष्ठ कुणी नाहीये, मी सगळ्यापेक्षा खालची पेरी आहे, मी सगळ्यांचं शेवटचं आहे आणि आपण सगळे एक आहोत ते ईश्वराचे. तुम्ही जे म्हणता 3 वेळा म्हणतो बसवण्णा, इवा नम्मवा इवा नम्मवा इवा नम्मवा, हा माझा म्हणजे सगळेच माझे आहे. त्याच्यात बसवण्णाच्या धर्मामध्ये जात नाहीये. बसवण्णाच्या धर्मात कारागिरी आहे. आपण 12 बलुतेदार म्हणतो ते बसवण्णाला अभिप्रेत आहे. म्हणजे कुणी लोहार चांभार हे बहुजन आपण ओबीसीच म्हणतो असं बसवण्णाला मान्य नाहीये. ते बसवण्णा जातीविरहित, लिंगविरहित, वर्णविरहित समाजाची उभारणीची स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो. बसवण्णांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये कल्याण क्रांती टोक त्याच्या पूर्वी जेव्हा आपण पाहतो हे सगळं बसवण्णांनी साध्य केलेलं आहे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वरांच्या जीवनातली कार्यातली अनेक साम्य स्थळं आपण आम्हाला सांगितले, समजावून दिले. परंतु आज 21व्या शतकामध्ये आपल्या समोर जी आव्हानं उभी आहेत त्याचा सामना करण्यासाठी बसवण्णांना आणि बाबांना दोघांना एकत्र करून आपण सामाजिक क्रांतीची वाटचाल अधिक गतिमान कशी करू शकतो? तर मला वाटतं की आपण दोघांना एकत्र करून गरजच नाही, ती एकच आहेत. मी नेहमी सांगतो या देशाची, ज्याला आपण भारत म्हणतो, सेतू हिमालय म्हणजे कन्याकुमारीच्या टोकापासून हिमालयापर्यंत भारताची उभारणी 4B मध्ये झाली आहे. भारत पहिला भेटतो आपल्याला बळी, नंतर भेटतो बसवण्णा, नंतर भेटतो भीमराव. ह्या 4 दोघांना सोडून हा विषयच होऊ शकत नाहीये. बसवण्णा आपल्याला फक्त व्रॅपरमध्ये ठेवलंय असं नाही, बसवण्णा रुजलाय समाजामध्ये, फक्त की भाषेच्या मर्यादा होत्या. बसवण्णांची जी वचनं होती, बसवण्णांचं जे चरित्र आहे ते कन्नड पुरतं मर्यादित राहिलंय. बसवण्णा लोकांपुढे जास्ती कुणी आणलं तर त्या माणसाचं नाव फग वळकट्टी. जनपदामध्ये बसवण्णा होते, वचनामध्ये बसवण्णा होते. फग वळकट्टी नावाच्या एका नव्या संतानं, MM कलबुर्गी नावाच्या एका साक्षेपी संशोधकानं ते सगळं आणलं. ते तुम्हाला पुस्तक रूपात घरोघरी दिलं. नंतर अनुवाद झाली त्याची. अनुवाद होत असताना बसवण्णा सगळीकडे रुजला, वाढला आणि प्रत्येकाला वाटलं अरे बाबासाहेब तर हेच सांगतो. आम्हाला बाबासाहेब माहित होते, बसवण्णा माहित नव्हता. ह्याचा अर्थ असा आमचा पूर्वज आहे तो. आपण कुणाकुणाची नावं सांगतो. मी माझ्या वडिलांचं नाव सांगू शकतो, माझ्या आजोबाचं नाव सांगू शकतो. खूपच जर मी जास्त शहाणा वगैरे असेल, माझ्या वंशावळी तयार असतील तर मी 10 माणसं नावू शकतो. ह्या मर्यादा आहेत. बसवण्णा त्या पुढच्या पिढीचा आहे, त्याच्या मागच्या पिढीचा आहे. आपला प्रारंभ बिंदू बसवण्णा आहे. बाबासाहेबांच्या, मी पुन्हा सांगतो, बाबासाहेबांच्या पिढीचा, बाबासाहेबांच्या ज्ञानाचा, बाबासाहेबांच्या कर्माचा, यज्ञाचा
किंवा ओव्हरऑल संघर्षाचा प्रारंभ बिंदू बसवांना आहे. मी समकालीन यासाठी सांगेन, बसवांना आणि बाबासाहेब, बाबा बसवा हे नव्या युगाचे पासवर्ड आहेत. बसवांना सोडून तुम्ही काही सांगू शकत नाही. प्रत्येक चौकात, प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला बसवांना भेटतो. तुम्ही जर जातीबद्दल बोलत असाल तर तो विचारेल तुम्हाला, काय पाहिजे तुला, काजी कम्मारांना सांगेल, काय 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 तुला पाहिजे. तर प्रत्येक बसवण्णांची जेवढी काही वचनं आहेत, बसवण्णा सांगतो कर्मकांड करताय ना तुम्ही, कुठंतरी तुम्ही नवस केलेले ते पूर्ण करायचंय. बाबासाहेबांनी सांगितलं की व्याज कर्जबाजारी करून तुम्ही कर्मकांड सोडून द्या. बसवण्णा हेच सांगतो, वेदावर मी वार करेन, शास्त्रांना बेड्या ठोकेन. जे जेव्हा बसवण्णा सांगतो, बसवण्णा त्या बोकडाला सांगतो, बोकडाला उद्देशून बसवण्णांची वचनं अशी आहेत, रड बोकडा रड, शास्त्रांच्या समोर जाऊन रड, जे तुला कापायला सांगितले. वेदांच्या समोर जाऊन रड, जे तुला बळी द्यायला शिकवण देतात. असं फक्त बसवण्णा सांगू शकतो. बाबासाहेब आपल्याला आपल्या बोली जगलेले पाहिलं होतं, त्यांनी दारिद्र्य पाहिलं होतं. हे लोक दारिद्र्यात असताना पुन्हा कर्जानं पैसे काढून पुन्हा बळी देऊन नवस आयास करतात. त्यातच आपला समाज पिचून चाललाय. ते कर्ज फेडत पुन्हा मजुरीला जाणार, मजुरी करून करून हे पुन्हा पैसे फेडणार. बाबासाहेबांनी हे व्यवहाराच्या पातळीवर सांगितलं, बसवण्णांनी हे विचारांच्या पातळीवर सांगितलं. बसवण्णांनी बोकडाला उद्देशून सांगितलं की त्या शास्त्रासमोर जाऊन रड, आणि समाजाला सांगितलं की बळी देऊ नका. दैवे धर्मद मूलवय्या, दयाविल्लद धर्म याऊ दय्या. दया नसलेल्या सगळ्याच धर्मांनी दया सांगितलंय, बसवण्णांनी दया सांगितलंय. बसवण्णांची दया ही पॉझिटिव्ह अर्थाने, सकल जीवात्म्यांचा लेसू, सकल जीवात्मर लेसाने बयसवून शरणा, म्हणजे चराचराचं जे भलं चिंततो, समाज समष्टीचा ध्यास ज्याला ज्ञानेश्वर जे म्हणतात की आता विश्वात्मके, ह्या विश्वातल्या चराचराचं भलं बसवण्णा चिंततो. हा दयाधर्म आहे. आणि प्रत्येक चौकात तुम्हाला जर जे 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 सांगाय, आजच्या मॅनेजमेंटच्या पातळीवर मॅनेजमेंट बसवण्णा असा आहे, तो बिज्जळाच्या दरबारात फर्स्ट क्लर्क म्हणजे शिपाई म्हणून जॉईन होतो, महामंत्री म्हणून राजीनामा देतो. हा खूप मोठा प्रवास आहे. आजची पिढी करिअरिस्ट आहे. मला वाटतं की पुढचे, मला एकुलती एक मुलगी आहे, आपण या टप्प्यावरून न्यूक्लिअर झालो. मला एकुलती एक मुलगी आहे, तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, वाईस वर्षा. मला एकुलता एक मुलगा आहे, तुम्हाला एकुलता एक मुलगी आहे. माझ्यासाठी माझ्या मुलाचं सुख सर्वोच्च प्राधान्य देतं. माझी मुलगी जर सांगितली की मी मॅडमच्या मुलाशी लग्न करणार आहे, मी काय विचार करेन, तुला तो मुलगा पसंत आहे का? या पिढीची गरज राहणार नाहीये जात. या पिढीची गरज राहील मोबाईल, तिची ऍक्सेसमेंट. ह्या पिढीची गरज आहे त्याचं पॅकेज. जर तुला वाटलं, विचाराचं स्वातंत्र्य सगळीकडेच आहे. विचाराचं स्वातंत्र्य म्हणून तुम्ही असं सांगू शकत नाही की कपडे असं नाही घातलं तर बलात्कार होत राहतील. हा विषयांतराचा मुद्दा नाही आहे. मी कसं कपडे घालायचं मी ठरवणार आहे, तुम्ही सांस्कृतिक पंडितांचा नाही आहे. जर तसं असेल तर जो मुलगा तिला पसंत करणार आहे, त्या दोघांची जात पाहणार नाही, त्या दोघांचे प्रोफाईल पाहतील, त्या दोघांचे पॅकेज पाहतील, त्या दोघांच्या आवडीनिवडी पाहतील, आणि विभक्त होण्याची प्रक्रिया पण तेवढी सोपी राहणार आहे. दोघेही, तू मला पसंत नाही, तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जा. मला वाटतं बसवण्णांचा जो धर्म आहे, जाती अंताचा, जाती निर्मूलनाचा, ही पिढी जास्त सक्षमपणे विज्ञानाच्या पातळीवर हे पूर्ण करेल. बाबासाहेबांनी कायदे करून सांगितलं, कायदा करून होणारी गोष्ट नाहीये ही. मग तुम्हाला ऑनर किलिंगला सामोरं जावं लागणार. मी माझ्या मनानं प्रेमविवाह जरी केला असेल, माझ्या गोतावळ्याला ते मान्य होईल का नाही, हे मान्य नाही. जेव्हा आणखी 10 वर्षे लागतील, त्याला आणखी 20 वर्षे लागतील. 20 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुतळे पण, मला वाटतं की माझा असा प्रोडिक्शन असेल की बसवण्णा त्याच्या विचाराच्या रूपानं गल्लोगल्ली नव्हे तर घरोघरी पोहोचेल. बाबासाहेब त्याचं रूप असेल. बाबासाहेब सूर्य, उगवतीचा सूर्य हा बसवण्णा आहे. बाबासाहेब लख्ख प्रकाश आहे, सूर्य आहे त्याचे. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुलाखतींच्या मालिकेमध्ये आज आपण संवाद साधला, तो चन्नवीर भद्रेश्वर मडसरांशी. आणि त्यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर आणि इतकंच काय तथागत भगवान गौतम बुद्धांच्याही जीवनातील आणि कार्यातील साम्यांविषयी अतिशय समर्पक आणि व्यासंगी अशी माहिती दिली. एकीकडे आपल्या संघामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीच्या भिक्खूला येहिवे भिक्कवे म्हणून तथागत गौतम बुद्ध समानतेचं स्थान देतात, आणि तेच काम महात्मा बसवण्णा करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या हिंदू कोड बिलाच्या अधिकारांच्यासाठी आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देतात, तर महात्मा बसवेश्वर सुद्धा त्याचप्रमाणे महामंत्री पदाचा राजीनामा देतात. बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देतात आणि महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला.
बाबासाहेब आंबेडकर सांगतात तुमच्या उत्पन्नातला 20वा हिस्सा समाजासाठी द्या आणि महात्मा बसवण्णा सांगतात की दासोह करा. ह्या सगळ्या संकल्पना एकत्रित येत आहेत की एकीकडे महात्मा बसवण्णांची पत्नी म्हणते की मी त्यांची विचारपत्नी आहे, तर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळाच्या सत्याग्रहानंतरच्या भाषणात म्हणतात की पत्नी ही पतीची गुलाम नसते तर तिच्याची मैत्रीण असते. इतके समान धागे जोडतात. आणि म्हणून तरी आता सरांनी आपल्याला जे सांगितलं की बाबा आणि बसवा हे नव्या युगाचे पासवर्ड आहेत आणि या दोन्ही नव्या पासवर्डना घेऊन आपण सामाजिक क्रांती अधिक गतिमान करूया या अपेक्षेसह इथंच थांबू. सर, आपण वेळ काढून आलात आणि आपले हे सगळे अभ्यासपूर्ण विचार आमच्या प्रेक्षकांच्या सोबत आपण शेअर केलेत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.